विकास कामे करीत असताना कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेऊन विकास कामे करा अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहूर येथील रेणुकादेवी मंदिर लिफ्टसह स्कायवॉक प्रकल्प व पर्यटन विकास आराखड्याच्या आढावा बैठकीत दिल्या व भेट देऊन प्रत्यक्ष कामाच्या स्थितीची पाहणी केली। लिफ्ट व स्कायवॉकच्या प्रकल्प निर्मितीमुळे रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या 110 लघु व्यावसायिकांच्या पुनर्वसनाबाबतचा प्रश्न उपस्थित झाल्याने माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी माहूर येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली। या बैठकीत सुरू असलेले लिफ्टसह स्कायवॉकचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे याकरिता बैठकीचे प्रयोजन होते। रेणुकादेवी संस्थानच्या पायथ्याशी असलेले 110 लघु व्यावसायिक व सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदार एजन्सी यांच्यात लिफ्टच्या बांधकामाबाबत व दुकानाच्या पुनर्वसनाबाबत वारंवार संभ्रम निर्माण होत आहे। श्री रेणुका माता मंदिराच्या आध्यात्मिक, धार्मिक तसेच वनपर्यटनाच्या नकाशावर असलेल्या माहूरच्या विकासात कोणताही खोळंबा होता कामा नये यासाठी यापुढे प्रकल्पाचे काम करीत असताना व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी व इतर संबंधित सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या सहकार्याने लिफ्टसह स्कायवॉकच्या कामाला गती द्यावी असे निक्षून सांगितले। यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, तहसीलदार किशोर यादव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विवेक कांदे, सार्वजनिक बांधकाम विभाग भोकरचे कार्यकारी अभियंता PN कोरे, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, माहूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता DK भिसे, अभियंता रवींद्र उमाडे, आकाश राठोड, गुरु बक्षणे कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे शिवशंकर लातुरे, सहाय्यक वन संरक्षक GD गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, नगर परिषद कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिगंबर घोगरे व विनोद भारती आदी उपस्थित होते। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।